हिंगोली आगारामध्ये 61 बसेसच्या माध्यमातून जवळपास महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह हिंगोलीच्या ग्रामीण भागामध्ये 400 फेऱ्या ज्या आहेत ते बसेसच्या होतात आणि या बसेस ज्या आहेत ते आता खिळखिळ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। बसेसची जी आहे ते मोठी दुरावस्था झालेली आपल्याला पाहायला मिळते। मी आता हिंगोलीच्या बस स्थानकच्या वर्कशॉप मध्ये आहे आणि याच वर्कशॉप मध्ये हे लागलेल्या बसेस आहेत। मी या ठिकाणी आपल्याला दाखवतो की हे बसेसचा जो होतो समोरचा भाग आहे हा इथला भागच गायब असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। तर दुसरीकडे बसेसचा जो आहे तो पत्रा अशा एकच बसेस नव्हे तर 61 बसेस पैकी एक बस जे आहे ते नादुरुस्त असल्याची आपल्याला माहिती जी आहे ते या ठिकाणी मिळाली आहे आणि 60 बसेस जे आहेत ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये 400 बसेसच्या फेऱ्या या ठिकाणी होतात। त्या अशा प्रकारे जे आहे ते बसेसचा पत्रा उकळलेला आहे। बसेस जे आहेत ते खिळखिळ झालेले आहेत। अनेक ठिकाणी बसेसची दुरावस्था अशीच आहे। वसमत असेल, कळमदुरी असेल, त्याचबरोबर हिंगोली असेल आणि औंढा नागनाथ असेल या तिन्ही आगारामधल्या जिल्ह्यातल्या बसेसची जी आहे ते मोठी दुरावस्था झालेली आहे। बसेस जे आहेत ते खळखळ झालेले आहेत। ही बसेसची आपण बघितलं तर बाहेरची दृश्य बघितली आणि बसेसच्या आतमध्येही अशाच प्रकारे जी आहे ते मोठी दुरावस्था आपण बघू शकतो की ही ड्रायव्हरची चेअर आहे, ड्रायव्हरची खुर्ची आहे। खुर्चीची अवस्था अशी आहे तर समोरील भाग जो आहे ते पूर्णतः बसेसचा पत्रा निघालेला आहे। स्टीअरिंग आहे, स्टीअरिंगच्या आजूबाजूला जो बघतो की आपण कशा प्रकारे वायरिंग जी आहे ती मोकळी अशी उघडी पडलेली आहे। मी कॅमेरामॅनला विनंती करेल की आपण जी खालची वायरिंग जी आहे ती वायरिंग म्हणजे याच वायरिंग मुळे कुठलाही रनिंग मध्ये अनर्थ घडू शकतो। त्यामुळे ह्या कशा प्रकारे याला दोऱ्या बांधलेल्या आहे अक्षरशः आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी मी कॅमेरामॅनला विनंती करेल की ही जी आहे ती ही चालकाची खुर्ची आहे। कशा प्रकारे या चालकाच्या खुर्चीची दुरावस्था झालेली आहे। दुसऱ्या ठिकाणी ह्या ठिकाणी मी कॅमेरामॅनला विनंती करेल की ह्या ठिकाणी ही जी आहे ते दोऱ्याच्या साह्याने हे वायर जे आहे ते एकूण एकाला टच होऊ नये म्हणून बांधलेले आहेत। जर का रनिंग मध्ये काही वायरिंग प्रॉब्लेम झाला, काय झालं तर मोठी दुर्घटना होऊ शकते। या बसेस जे आहेत ते अशा खिळखिळ झालेल्या आहेत। हिंगोलीच्या जवळपास हिंगोली आगारामध्ये जे आहेत ते 61 बसेस असल्याची माहिती आहे आणि 61 बसेस पैकी एक बस जी आहे ते नादुरुस्त आहे। नादुरुस्त बस जी आहे ते बाहेर जात नसल्याची माहिती मिळते। दुसऱ्याकडे आपण बघायला गेलो तर ह्या ठिकाणी ते कुशनची जी अवस्था जी आहे ती ही अशा प्रकारे कुशनची अवस्था झालेली आहे। मी कॅमेरामॅनला विनंती करेल की हे कशा प्रकारे ह्या ठिकाणी जे आहे ते हे कुशन गळून पडते। या कुशनचा जो गर्द आहे तोच या प्रवाशांच्या अंगावर पडतो। अशा खळखळ बसेस मधून प्रवासी जे आहेत ते हिंगोली जिल्ह्यातले प्रवासी प्रवास करतात। महाराष्ट्राचं हिंगोलीतून महाराष्ट्राचं हिंगोलीच्या ग्रामीण भागामध्ये जे आहेत ते प्रवाशांना या बसेस मध्ये जीव मुठीत धरून प्रवास जे आहेत ते करावा लागत आहे। कारण की बसेसची एवढी बिकट परिस्थिती आहे की काही बसेसला काचा नाहीत, काही बसेसला हे जे कुशन आहेत ते कुशनचं ते गर्द अंगावर पडते। तर काही बसेस अक्षरशः पावसाळ्यामध्ये गळत आहेत आणि काही बसेसची जी वायरिंग जी आहे ते पूर्णतः निखळलेली आहे, निष्ठिली आहे। कुठंतरी याकडे या संबंधित प्रशासनाला लक्ष देऊन कुठला अनर्थ घडण्या अगोदर या बसेसकडे लक्ष देऊन हिंगोलीसाठी जे आहेत ते नवीन बसेस द्याव्या अशी मागणी हिंगोलीकरांच्या वतीनं होत आहे। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।